हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ सुरू केलेला आहे आणि वाजलेले आहेत 7:15 सकाळचे। आणि इथे आहे शिवात्मजा उठलेली आहे, एकदम फ्रेश उठलेली आहे आणि शिवात्मजाला व्यवस्थित एकदम बरं वाटत आहे आज। आणि ही शिवात्मजाची न्यू कोलगेट टूथपेस्ट। आणि शिवात्मजाला कोणती गोष्ट घेतली ना त्याच्यासाठी खूप एक्साइटेड असते। छान आहे का शिव? बाबू तुला बरं वाटतंय का? आता बरं वाटतंय का? आता नाही उलटी झाली ना तुला परत? कोणी आणली कोलगेट तुला? नाही खोलता येत का? थांब मी खोलून देते। आणि शिवात्मजाने बघा ब्रश कसा केलाय शिवात्मजाने चावून चावून। आता आपण शिवात्मजाला देऊन रिॲक्शन कॅप्चर करूया तिची। बघ ग शिव कसं आहे टूथपेस्ट, कशी बघ। कसे छान। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि शिवात्मजाला डॉक्टरांनी थोडंसं हलकंच द्यायला सांगितलं आहे, म्हणजे चपाती वगैरे देऊ नका म्हटले। तर मी आजच्या दिवस देणार नाही आहे तिला, म्हणजे त्यांनी आज द्यायला सांगितलं होतं पण मी म्हटलं की आजच्या दिवस आपण थोडं हलकंच देऊया। म्हणून शिवात्मजासाठी इथं रव्याचा उत्तप्पा करणार आहे। तर इथे तवा तापायला ठेवलेला आहे आणि हे 10-15 मिनटं रवा, त्यात थोडं तांदळाचं पीठ, मीठ आणि कोथिंबीर टाकलेली आहे। तिखट अजिबात टाकलेलं नाही आहे। तर हे व्यवस्थित भिजून दिलं 10-15 मिनटं आणि याचा आता उत्तप्पा बनवणार आहे शिवात्मजासाठी। चला तर मग। आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान असा उत्तप्पा तयार झालेला आहे शिवात्मजासाठी। त्याला व्यवस्थित भाजून घेऊया। आणि इथे साईड बाय साईड कोथिंबीर धुवून घेणार आहे स्वच्छ, कारण कोथिंबीरची वडी देखील बनवणार आहे। संध्याकाळसाठी बनवणार आहे पण त्याची तयारी आता सकाळीच करून ठेवणार आहे, कारण संध्याकाळी पण मग खूप मला घाई होते। तर आज पप्पांचा प्रदोष देखील आहे, तर म्हटलं आज चला बनवूया कोथिंबीरची वडी। आणि इथे मस्त असा उत्तप्पा रेडी आहे। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि इथे कबुतरामुळे जाळी बसून घेत आहेत, तर ते काका आलेले आहेत जाळी बसवायला। ते बघ काका, बघ ना कशी जाळी बसवतात। आणि ते शिवात्मजा बघते। नाही तू बघ इथून। आणि किती रिस्की काम आहे एवढ्यावरून जाळी बसवायची। मी आता शिवात्मजाला घेऊन चालले खाली चक्कर मारायला, म्हणजे गार्डन मध्ये तर खेळायला नाही मिळणार आहे तिला। शी आता आपण एक चक्कर मारून यावं म्हटलं, म्हणजे तिला थोडं फ्रेश वाटेल तिला। मग गार्डन मध्ये जायचं? ओके जाऊ आपण तिला, कारण चल। आणि आता शिवात्मजा बाहेरच राहिली होती स्कूटरच्या नादात। आणि शिवात्मजाने जेवण पण व्यवस्थित केलं नाही आज दिवसभर, त्यामुळे म्हटलं की जास्त एक्झर्शन नको कर शिव। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा। मी तर शिवात्मजाला खेळायला आणायचं नव्हतं पण शिवात्मजा बळजबरी खेळायला घेऊन आली। हो थांब बनते, थांब आता। फक्त चक्कर मारायचं होतं पण शिवात्मजा ऐकत नव्हती, म्हणून खेळायला घेऊन यावं लागलं।
कोण चाललं एरोप्लेन मध्ये? कोण चाललं एरोप्लेन मध्ये? पण आजी खूप लांब गेली का? आणि रात्रीच्या जेवणामध्ये आहे हे सगळे पदार्थ. यामध्ये कोथिंबीरीची वडी, गरम भात, भोपळ्याची भाजी, चपाती आहे. कट टू डे 2 आणि डायरेक्ट दुपारी व्हिडिओ शूट केला आहे. तशी बात म्हणजे आत्ता झोपेतून उठली. काय कर शिव? आणि आज जरा शिवात माझ्या फ्रेश वाटते. काय खायचं शिव? काय खायचं? काय खायचं शिवला? वॉटरमेलननी उलटी होती ना. दूध प्यायचं? थोडं खायचं का? ओके. आपण खेळायला जाणार आहेत पटकन आवरून. ओके. एवढं जास्त नाही खायचं का? थोडंच खायचं का? ओके. खाऊ आपण. ओके. नाही का? ओके. थोडंसच खाऊ मग. ओके. तुला आता बरं वाटतंय का? त्रास होतोय का काही? नाही ना. खेळायला जायचं? नाही का? ओके. स्पायडरमॅन. हो. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. हॅलो फ्रेंड्स. तर शिवात्मजाच्या बड्डेसाठी तिला ड्रेस ऑर्डर केला होता फर्स्ट क्रायवरून. तर ते आता जस्ट पार्सल रिसीव झालेलं आहे. तर आपण बघूया ओपन करून की कसा आलाय ड्रेस. तुला घालायचं शिव? इथं थांब. चला आपण बघू. तर हे ड्रेस आहेत आणि हे एक कॅप मागवलेली आहे शिवात्मजासाठी. तर ओपन करून बघते कसे आले ते. आणि ही अशी कॅप आलेली आहे शिवात्मजाला, कारण आता स्कूलला पण जावं लागेल तर त्यासाठी घेतलेली आहे. तर खूप छान अशी ही कॅप आलेली आहे. आणि फर्स्ट क्रायचे तसे सगळे प्रॉडक्ट छानच असतात, त्यामुळे मी फर्स्ट क्रायवरूनच जास्त घेते त्याच्यासाठी. तर ही 3 ते 4 वर्षाच्या बाळासाठीची कॅप आहे. शिवात्मजाला घालून बघूया. आणि ही अशी टोपी शिवात्मजाला आलेली आहे आणि एकदम मापात बसलेली. छान दिसते. आवडली तुला शिव? आवडली. कोणी आणली ही टोपी? कोणी आणली? दुसरे काकाने. हो. पैशाने. आणि हे ड्रेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी तिकडून घेऊ शकता. तर ड्रेस देखील छान आलेले आहेत. ड्रेस शिवात्मजाने घातल्यावरच बघा. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. काय करायला गेला त्या? स्वयंपाक करायला गेला का? कुठं घर आहे त्यांचं? खूप लांब गेले. हो का? मग गेल्या त्या. तुझ्यासोबत बोलला नाही का त्या आज? आज बोलल्या असेल. हो का? बोलल्या. मी त्याच्याकडे जायचं. काय म्हणलं तुला? मला म्हणे तातू नको, मी तुला मारेन ना. अरे बापरे. हो हो. हको. बरं चुका. तू काय खेळती? बाय शिव. आणि हे आजोबा आमच्या सोसायटीमधले आहेत, म्हणजे जे की शिवात्मजाच्या आजोबांचे मित्र देखील आहेत. आणि आमच्यासोबत शिवात्मजा खूप छान खेळते. आणि इथे देखील गार्डनमध्ये त्या बसलेले आहेत. तर शिवात्मजा बघा त्यांना दाखवते, म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारते खेळता खेळता.
आणि ते पण शिवात्मजाचं एकदम शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेतात आणि शिवात्मजाचं जसं म्हणेल तसं सगळं करतात ते. त्यामुळे शिवात्मजाला ते खूप आवडतं. आणि इथं आता होळी पेटवणार आहेत सोसायटीची, तर त्यासाठी अशा गोवऱ्या ठेवलेल्या आहेत.